हॉटेलपेक्षा पण भारी आणि एकदम फुगलेले, इतके मऊ आणि इतके फुगलेले भटुरे कसे काय, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. छोले, पंजाबी छोले एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, तेही इतके भारी कसे बनणार आहे, तर त्याची रेसिपी आपण आता पाहूया. नमस्कार मंडळी, आज केले होते छोले भटुरे. छोले आणि भटुरे हे कॉम्बिनेशन इतकं भारी ना, की गरमागरम तर एकदमच उत्तम. त्याच्यामुळे याची रेसिपी साधी आणि सोपी कशी आणायची, हा हा एक प्रश्न नेहमी असतो. कारण आपण ज्यावेळेस छोले किंवा भटुरे बनवतो त्यावेळेस ते खूप अवघड असतील, हाच विचार पहिले डोक्यात येतो. पण तसं काही नाही आहे. ही साधी आणि सोपी रेसिपी फक्त तुमच्यासाठी. इथे मी रात्रभर छोले आहेत ना भिजवून ठेवले होते. आता याच्यामध्ये मी टाकले तेजपत्ता, लवंग, मोठी इलायची, 2 आपल्या साध्या इलायची, दालचिनी आणि ही पोटली ना मी चहापत्तीची तयार केली. याच्यामध्ये मी चहापत्ती टाकली आहे आणि ती पॅक करून घेतली आहे. आणि जर पोटली टाकायचं विसरला किंवा नाही टाकली तर काय करायचं, 2 चमचे पाण्यामध्ये ना चहापत्ती टाकायची आणि ते पाणी उकळून घ्यायचं फक्त, बस. आणि ते पाणी आपल्याला छोल्यांमध्ये वापरायचं. इथे मी टाकून घेतलं आहे मीठ आणि थोडासा मी याच्यामध्ये टाकला आहे सोडा, बेकिंग सोडा. पाणी टाकून झाल्यानंतर आता हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा पूर्ण असे मॅश होतील इथपर्यंत आपल्याला शिजवायचे नाही आहेत. आणि आपण छोले रात्रभर भिजवलेले आहेत म्हणून तो एक अंदाज लक्षात ठेवायचा, की बाबा जास्त गळायला पण नको आणि खूप कच्चे पण नको, एवढ्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. कारण जर ते पूर्ण असे शिजून गेले, मॅश व्हायला लागले, की छोल्यांचा अर्थ राहतच नाही. त्याच्यामुळे ते शिजवताना थोडंसं तेवढं लक्षात ठेवा, की आपले छोले एकदम असे मॅश पण नाही झाले पाहिजे आणि खूप कच्चे पण नाही राहिले पाहिजे. आता याच्यामध्ये मी जे खडे मसाले टाकलेले आहेत ना, ते मी ह्या वेळेला काढून घेणार आहे सगळे. कारण ते घरात कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे ते ह्या प्रकारे मला काढून घ्यावे लागतात. आता छोले आपले शिजून तयार होते. खडा मसाला मी बाहेर टाकला होता आणि आता कढाईमध्ये घेतलं आहे तेल, तेलामध्ये टाकलं आहे जिरं. आता मस्त कांदा टाकून आहे ना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आलं लसणाची पेस्ट. आलं आणि लसूण, मिरची याच्यामध्ये ॲड करायची नाही आहे. आपण फक्त आलं आणि लसणाचा उपयोग इथे करायचा आहे. टमाटर टाकून हा मसाला एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचा. जर तुम्हाला प्युरी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता टोमॅटोची. पण इथे ना मी हा मसाला एकदम व्यवस्थित शिजवून घेणार आहे मीठ टाकून, की जेणेकरून हा कच्चा राहणार नाही आहे आणि प्युरी केलीच नाही आहे आपण असं काही वाटणार नाही आहे. हा मसाला जर एकदा व्यवस्थित शिजला ना तर टोमॅटोची प्युरी करण्याची पण गरज येत नाही. आता याच्यामध्ये मी टाकली आहे हळद, काश्मीरी पावडर, साधा लाल मसाला आणि धनिया पावडर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छोले मसाला असेल तर तो टाकायचा आहे. छोले मसाला आता मी इथे थोडासा टाकून घेतला आहे, खूप प्रमाणात मी टाकलेला नाही आहे. आणि आमचूर पावडर, असं एवढं सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. आमचूर पावडर नसेल तर थोडासा लिंबाचा रस ॲड करायचा ज्यावेळेस आपले छोले उकळून जातील. आता याच्यामध्ये मी टाकलेत छोलेच टाकले थोडंसं पाणी त्याच्यातलंच. आणि व्यवस्थित तो मसाला मिक्स करून घेतला. आणि मग आता याच्यामध्ये मी पूर्ण असे छोले मिक्स केलेत. छोले वगैरे मिक्स झाल्यानंतर ना आपण थोडंसं काय करायचे, थोडेसे छोले जे आहेत ते मॅश करून टाकायचे आहेत ह्या प्रकाराने. हे छोले आहेत ना आपण पूर्ण असे मॅश करायचे आणि मग ते ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत, की ग्रेव्ही ना अशी व्यवस्थित घट्ट होते. खूप असं पाणी राहत नाही आणि खूप घट्ट पण होत नाही, सुकी होत नाही. त्याच्यामुळे हे छोले थोडेसे मॅश करून याच्यामध्ये टाकणं गरजेचं असतं. आता मी 5 ते 10 मिनटं याला उकळी आणून घेणार आहे. त्याच्यामुळे झाकण ठेवलं आहे. आता इथे थोडासा वेळ झाला, त्याच्यानंतर मी झाकून खोलून पाहिल्यानंतर हे छोले मस्त असे उकळत होते, छान झाले होते. म्हणजे ह्या इथे आपली रेसिपी ही तयार होती. आता याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, फक्त थोडंसं कोथिंबीर. आता जर तुम्हाला थोडेसे घट्ट पाहिजे असतील तर तुम्ही अशा प्रकारे ना झाकण ठेवायचं, जेणेकरून वाफेबरोबर पाणी आपलं कमी होत जातं. घट्ट पाहिजे असतील तर. आता मला ह्या पद्धतीचे पाहिजे होते, त्याच्यामुळे 5 मिनटं अजून उकळवून घेतले होते, का जेणेकरून ती ग्रेव्ही थोडीशी घट्ट होईल. आणि मस्त अशी कोथिंबीर सर्व केली. मस्त कोथिंबीर टाकली आणि त्याच्यामध्ये हे सगळे छोले व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. छोले असे व्यवस्थित शिजलेत ना आणि ही म्हणजे छोले लागतात पण खूप टेस्टी. आता कलर पण खूप छान आला आहे. छोले म्हणजे याला कलर कशामुळे येतो, जी आपण चहापत्ती उकळवलेली असते ना त्याच्याबरोबर, त्याच्यामुळे याला कलर हा खूप छान येतो. तर हे छोले एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, कारण खूप साधे आणि सोपे आहेत. आता भटुऱ्यांसाठी आपल्याला इथे लागणारे 2 ते 3 कप मी मैदा इथे घेतला होता. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ.
मीठ टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडासा असा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. हे सगळं सामान टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे 3 ते 4 चम्मच दही. दही टाकलीच गेली पाहिजे, त्याच्याशिवाय भटुरे आहेत ना ते व्यवस्थित फुगत पण नाही. आता हे सगळं सामान आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आहे ना याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. आता मैदा भिजवताना थोडासा जड जातोच, तो लगेच असा व्यवस्थित जसं गव्हाचं पीठ आपल्याला लगेच गोळा होतं त्या पद्धतीने होत नाही. त्याच्यामुळे हे थोडंसं किचकटच काम आहे, पण ते होणार आहे. आणि हे भिजवता आपल्याला काय करायचं, थोडासा तेलाचा हात लावायचा किंवा थोडं थोडं तेल लावत जायचं. त्याच्यामुळे हे पीठ जे आहे ना गोळा लवकर तयार होतो. आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे पीठ, की ज्यावेळेस आपण भटुरे बनवू ना तर त्यावेळेस ते भटुरे एकदम असे फुलले जातात त्याच्याने. आता मी इथे 15 ते 20 मिनटं हे पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं. आता 20 मिनटानंतर मी पाहिलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा या पिठाला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं. व्यवस्थित मिक्स करायचं पूर्ण परत, म्हणजे हे भटुरे आहेत ना एकदम हलके होतात, मऊ होतात आणि एकदम व्यवस्थित असे फुगतात. खूप छान फुगतात. फक्त ह्या पिठाला आहे ना व्यवस्थित मळायची गरज असते. आता ह्या प्रकाराने एक गोळा मी घेऊन घेतला आहे आणि तो मी तुम्हाला लाटून दाखवते, भटुरे करून दाखवते. म्हणजे मग तुम्हाला समजणार आहे का ह्या प्रकाराने जर आपण पीठ भिजवलं, मुरायला ठेवलं तर भटुरे किती भारी येतात. आता इथे पहा मी एक भटुरा करते आणि तो मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे. अशा प्रकारे ना आपण भटुरे तळून घ्यायचे. तर आता भटुऱ्यांचा जो शेप तुम्हाला आवडतो, की बाबा गोल हवे असतील तर गोल किंवा ओव्हल शेपमध्ये हवे असतील तर तसे. आता इथे तेल गरम करायला ठेवलं होतं मी, त्याच्यामध्ये टाकून दिला आहे हा भटुरा. आता पहा हा किती व्यवस्थित एकदम मस्त असा फुगून तयार झाला आहे. हे सगळं का होतं माहिती का, ज्यावेळेस आपण पीठ 15 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवतो आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण ते एकत्र मळतो, म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतीने मळून घेतो, त्यावेळेस हे भटुरे असे तयार होतात. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही ह्या प्रकारे बनवता की वेगळ्या प्रकारे. आणि हे भटुरे माझे इथे पूर्ण तयार झालेले होते, जे इतके भारी झालेले होते ना, तुम्ही नक्की ट्राय करा.